लाडकी बहीण योजना की आश्वासनांचं गाजर, निवडणुकीचा जुमला म्हणून लाडकी बहीण योजना होती अंबादास दानवेंचा आरोप। तर लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी तिजोरीवर ताण, दत्तात्रय भरणेंची कबुली। निवडून आल्यानंतर लाडक्या बहिणींची अडचण, सुप्रिया सुळेंचं टीकास्त्र। भाजपच्या विधान परिषदेच्या उमेदवारांची नावं जाहीर, संजय केनेकर, दादाराव केचे, संदीप जोशींना उमेदवारी। विधान परिषदेमध्ये भाजपच्या वाट्याच्या 3 जागा निश्चित। औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात वातावरण तापलं, छत्रपतींच्या स्मरणार्थ बजरंग दल मैदानात। औरंगजेबाच्या राज्यभरातील कबरी तातडीने हटवण्याची मागणी, उद्या राज्यव्यापी आंदोलन। गँग ऑफ सरकार, सरकारमध्ये मानापमानाचं खेळ, तर अनेक फेल्युअर टोळ्या एकत्र येऊन स्थापन झालेले हे सरकार। काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं सरकारवर टीकास्त्र। 20 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरच्या दौऱ्यावर, संघाच्या शतपूर्ती सोहळ्याला उपस्थित राहणार। मोदी हे नागपूरच्या संघस्थानी जाणारे पहिले पंतप्रधान ठरण्याची शक्यता। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी प्रमुख आरोपीला उल्नाथन अरुणाचलला अटक, तर 122 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचं प्रकरण उघडकीस आल्यापासून अरुणाचलम होता फरार। पाकिस्तानी अतिरेक्याचा राम मंदिरावर हल्ल्याचा कट, फरीदाबाद इथं हरियाणा पोलिसांकडून एका दहशतवाद्याला अटक। पाकिस्तानी दहशतवाद्याकडून जमिनीत गाडलेले बॉम्ब जप्त। विदर्भामध्ये तापमानात घट होणार, विदर्भात 19 ते 21 मार्च दरम्यान अवकाळी पावसाचा इशारा, हवामान खात्याचा अंदाज। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।